नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होते हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज जे आहे ते एका ताईंनी मला रिक्वेस्ट केली होती की तुमचं ताई गावाकडचं घर दाखवा. तर मी आज पूर्ण घराची आपले होम टूर करणार आहे. बाहेर दारा म्हणजे आपल्या अंगणापासून ते आपलं आतमध्ये घर कसं आहे, अगदी छोटंसं आणि साधं सिंपल गावाकडचं घर आहे. तर हे पूर्ण घर कसं आहे आणि काय काय घरामध्ये आहे ते हे सर्व दाखवणार आहे. घर अगदी साधं सिंपल गावाकडचं घर कसं असतं तसंच अगदी साधं सिंपल घर आहे. तर पूर्ण घराची टूर केलेली आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब कोणी केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मेन गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर खूप सारा पसारा आहे. तो पसारा कुठला आहे तर ह्यांच्या कामाच्या सर्व वस्तू ह्या आहेत. तर बघा काय झालेलं आहे, ह्यांना कामाचं वस्तू ठेवण्यासाठी गोडाऊन नाही केलेलं आणखीन. त्याच्यामुळे त्यांच्या सर्व वस्तू कामाची लाकडं, कामाचे कॅन्ड वगैरे, ते तेलाचे आणि ह्या ज्या वस्तू दिसतात ते सर्व साईडला लावलेले हे सर्व त्यांचं कामाचंच आहे. आणि हे कॅन्ड वगैरे दिसतात हे सुद्धा सर्व त्यांचं कामाचंच आहे. तर आत्ताच धुणं आणि भांडी धुवून झालेले आहेत, त्याच्यामुळे भांडी वाळण्यासाठीच ठेवलेले आहेत. ही आहे ती वॉशिंग मशीन आहे आणि तो जो पाण्याचा टाकी नव्हती नीट करून ठेवलेली त्याच्यामुळे तो पाण्याचा ड्रम होता. तर आता आपली पाण्याची आतली टाकी तुम्हाला दाखवते. ती आता लिकेज होती, ती नीट करून घेतलेली आहे. तर बघा, ही जी आहे ती आमची पाण्याची टाकी. आम्ही ह्याच्यामध्ये पाणी साठवतो आणि ह्याच्यामध्ये पाणी, तर हे साईडनं लिकेज झालेलं होतं. तर आता अर्धाच भरलेली आहे ही टाकी, अर्धीच भरलेली आहे कारण ते लिकेज काढलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण पाणी भरत नाही आम्ही त्याच्यात थोड्या दिवसासाठी, कारण ते आम्ही नसल्या कारणाने खूप दिवस नव्हतो, घर बंद होतं, त्याच्यामुळे ती टाकी लिकेज झाली होती, चीर पडली होती त्याच्यासाठी. तर बघा, ह्याला काही नळ वगैरे नाहीत, तर ह्याला पाणी बघा कसं येतं. मी तुम्हाला दाखवते पाणी. हे झाकण काढले की लगेच पाणी येतं बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये, असंच प्रकारे पाणी येतं. हे बघा, अशा प्रकारे पाणी येतं. त्याच्यामुळं पाण्याचं काही टेन्शन नाही. ही टाकी भरली की 4 ते 5 दिवस आम्हाला आरामात जाते. आणि ते लिकेज काढलेलं असल्यामुळं दाखवलं मी. मुद्दामच तुम्हाला बाथरूममधली टाकी दाखवली कारण आपली पाण्याची काय सोय आहे ती कळेल म्हणून. तर अशा प्रकारे हे जे आहे ते आमचं बाथरूम आहे आंघोळीचं. तर बघा, समोरनं एंट्री केल्या केल्या लगेच बरोबर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन होतं. घराच्या एकदम समोर दरवाज्यातनं आलं इकडं आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन होतं. तर अशा प्रकारे आपलं घर आहे, एकदम साधं आणि सिंपल. आणि हा जो अधिष्ठान आहे हे जे आपल्या स्वामींचं, तर हे मी इथं राहायला आल्यावर अक्कलकोटला गेले त्यावेळेस मी हा फोटो आणि पादुका घेऊन आलेली आहे. तर इथं सर्व खेडेगाव आहे. तर घरामध्ये सर्वसामान्य जसं माणसाचं घर असतं तसंच आमचं गावाकडचं घर आहे. छोटंसं, अगदी छोटं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी मोठं आहे, पण खूप सामान असल्यामुळे छोटं वाटतं. तर अशा प्रकारे हे जे आहे ते आमचं गावाकडचं घर आहे. तर हा जो आहे तो हॉल आहे आणि एकदमच समोर एंट्रीला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे. आणि जे देवघर जे आहे माझं ते किचनमध्ये आहे. तर चला तर आता आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या पूर्ण किचनचा व्ह्यू कसा आहे आणि जे आपले किचनमध्ये देवघर आपल्या कुठल्या साईडला आहे तर ते पाहूया. चला तर आपल्या किचनमध्ये. तर हा जो आहे तो हॉल आहे आणि हॉलमध्ये ही जी आहे मशीन आहे तो आमच्या सासूबाईचा बेड आहे. हे जुने वगैरे कपाट हे सगळं जुनंच आहे. तर आता घराला कलर करून द्यायचा आहे, त्यावेळेस जे काही जुनं सामान आहे ते सर्व बाहेर काढलं जाणार आहे. फरशी आणि कलर ज्यावेळेस देणार आहोत तेव्हा.
तर बघा असं हे घर आहे. हा पण जुना कॉटच आहे. गावाकडं पूर्वी असायचे तर ते बरे पडतात. आपण कुरडया पापड्या वगैरे घालतो त्यावेळेस त्याच्यावरती घालता येतात म्हणून तो ठेवलेला आहे. आणि हा जो आहे तो TV आहे. जसा पुण्याहून आणला तसा तो बंदच आहे, फक्त जोडून ठेवलेला आहे. कोण TV पाहायला घरात नाही. आता समर्थ आलेला आहे तर त्यावेळेस आता तो TV चालू करेन तेव्हाच त्याला कोणतरी पाहीन. तर हा असा आमचा हॉल आहे. तर तो सासूबाईचा बेड आहे त्याच्यावर त्या झोपत असतात, पण आता सध्या त्या नाही आहेत. तर अशा प्रकारे हे जे आहे ते आमचं हॉल आहे. ते शूज रॅक आहे, पण ते नावाला आता शूज रॅक झालेलं आहे कारण त्याच्यात घरामध्ये काय आम्ही शूज ठेवत नाही आणि बाहेर त्याला ठेवायला जागा नाही. तर बघा अशा प्रकारे हॉल आहे. तर हे बघा आपण आलेलो आहोत आता किचनमध्ये. आणि किचनमध्ये सर्वात माझी महत्त्वाची जागा जी आहे ती हे जे आहे ते आपले देवघर. तर इथं बघा देवघर आहे. तर हे जे देवघर आहे समोर तिकडे रे उलट. तर बघा आता आपण आलेलो आहोत किचनमध्ये. आणि किचनमध्ये हे जे देवघर आहे ते हे आपले ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर आहे. आणि तिकडे जे त्या साईडला आहे ती आपली परडी आणि ते सर्व आहे. आणि इथं जे आहे ते देवघर आहे. हॉलमधून किचनमध्ये अशी एंट्री होते आणि तिथेच लगे आपले देवघर आहे. आणि इकडच्या साईडला सगळं किचन आणि मांडणे आहेत. तर अशा प्रकारे आपलं सुंदर असं छोटंसं किचन आहे गावाकडचं. आणि लगेच किचनमधून इकडच्या साईडला ह्या साईडला जी एंट्री आहे ते आपली बेडरूम आहे. तर किचनमध्येच माझं देवघर आहे ठेवलेलं मी. आणि असं आमचं आहे गावाकडचं साधं आणि सिंपल घर. तर बघा देवघराच्या शेजारी लगेच इकडं मांडणे आहेत आणि छोटंसंच किचन आहे, खूप मोठं नाही, अगदी छोटंसं आहे. आणि गॅस ओटा वगैरे नाही त्याच्यामुळे गॅस खालीच ठेवलेला आहे. आणि ही जी आहे ती माझी पिठाची गिरणी आहे आणि तिकडे आहे तो फ्रीज आणि तो पाण्याचा जार. तर स्वयंपाकाला पाणी घेण्यासाठी बरं पडतं त्याच्यामुळे तो जार ठेवलेला आहे. आणि हे पण हांडे भरून ठेवलेले आहेत स्वयंपाकाला पाण्यासाठी. तर अशा प्रकारे जे आहे ते आमचं गावाकडचं किचन आहे. किचन अगदी साधं सिंपल आहे. आता ह्या सर्व घराला रिन्यू करायचं आहे, पण आता आम्ही काही कायमचं ह्या घरामध्ये राहणार नाही म्हणूनच ह्या घराची टूर केलेली आहे मी आज, होम टूर, की आपलं गावाकडचं घर कसं आहे ते दाखवण्यासाठी. तर परत राहून जाईल म्हणून होम टूर केलेली आहे गावाकडच्या घराची. तर इथं काही कायमस्वरूपी आपण राहणार नाहोत. तर बघू आता काहीतरी वेगळं नियोजन आहे. आणि ही जी आहे ती आपली बेडरूम आहे. तर बेडरूमसुद्धा खूप छोटी, किचन आणि बेडरूम खूप छोटं आहे. छोटं म्हणजे सामान खूप झाल्यामुळे ते छोटं झालेलं आहे. तर बघा हे जे आहे ते आपलं कपाट, तो सोफा आहे तो इथंच ठेवलेला आहे. तो सोफा आणि कमबेड आहे त्याच्यामुळं तो बरा पडतो. आणि हे सर्व केलेलं आहे ते उन्हाळा कामाचं सामान आहे. आणि ते पेटे आहेत ते सर्व आहेत ते सासूबाईंचे आहेत. तर बघा, आणि ही रूम माझी टेलरिंग रूम, बेडरूम सर्वच आहे. टेलरिंगचं माझं सर्व सामान इथंच असतं. 2 मशीने आहेत, एक बाहेरच्या हॉलमध्ये ठेवली आणि एक इथं ठेवलेली आहे. आणि टेलरिंग म्हणल्यानंतर घरात सर्व पसारा असतोच. तर हा मशीनवर जो पसारा दिसतोय आणि हे जे दिसतात खाली ते सर्व शिवायचेच कपडे आहेत. इकडं खूप गिऱ्हाईक आहे त्याच्यामुळं चाललेलं असतं आपलं दिवसभर शिलाई काम. तर अशा प्रकारे जे आहे ते आमचं गावाकडचं अगदी छोटंसं घर. तर पाहू शकता तुम्ही, हा आहे सोफा आणि कमबेड आणि तो आहे कूलर आहे. तर अशा प्रकारे. आणि हा जो दिसतोय समोर तो माझा ट्रायपॉड आहे ज्याच्यावरती मी व्हिडिओ आपला शूट करत असते नेहमी.